तर मंडळी, आम्हा दोघांप्रमाणे तुम्हाला ही रात्र संपूच नाही असं वाटत असेल, है ना? असं काही नाही यार, मला तर वाटतं की लवकर संपावी. अरे उद्या एवढा मोठा स्पेशल इव्हेंट आहे. ते बघ दोघं किती एक्साइटेड आहेत. ते बघ चेहरे बघ. उद्याचा दिवस स्पेशल असणार आणि तो मी करेन. बरं आशू, काय काय मजा येते? कसं वाटते संगीत? एकदम छान वाटतंय, एन्जॉय. नाही 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 नाही, बरोबर आहे. तुला जी मजा करायची, एन्जॉय करायचं करून घ्या. नाही नाही, ऐक माझं. कसं आहे, उद्या तुझं दिव्याशी लग्न होणार आहे आणि एकदा का लग्न झालं की तुला आयुष्यभर तिच्या तालावर नाचायचं. मग काही मजा करता येणार नाही. काय काका, बरोबर ना? करेक्ट 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 करेक्ट. अरे पण तो आता तरी या परफॉर्मन्स कडे लक्ष देतोय का की दिव्या वहिनीकडेच बघत बसला? अरे भावा, समोर बघ रे थोडा वेळ. मग एवढी सगळी तयारी केलीये. ए की काय लाजतोय हा? बघ काय लाजू दे घ्या, तुला काय इच्छा? पुरे पुरे झाली बरं थट्टा. चला. ओके, सॉरी दिव्या वहिनी. ज्यासाठी आलो ते करतो. पुढील परफॉर्मन्स कडे बोलूयात आपण. तर दिव्या, पुढची जोडी खास तुझ्यासाठी परफॉर्म करायला येते. पुढे येतात तुझे छोटे सासू सासरे, म्हणजेच आमचे लाडके मम्मी पप्पा. काका काकू. चला. बघुनी अपने घर स्वप्नातले सजनी झुलले तन मन नाचले. ला 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 ला, साथ ही तुझी जणू पुन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाट तू हवा, साथ ही तुझी जणू पुन्हात चांदवा. जोरदार टाळ्या. ओ माय गॉड, व्हाट अ परफॉर्मन्स गाइस, है ना? अरे बघ, आशूचं लग्न आहे. एकदम भारी आहे, एक नंबर. आज ना तुम्ही आशू दादा आणि दिव्या वहिनीचं मार्केट जरासं कमी केलंय ना? अरे काका, मान्य कर, तुला पटतंय तेव्हा चेहऱ्यावर दिसतंय. ओ, आतून असं वाटतंय ना. ए काका काकू, काही म्हणा, तुमचा डान्स पाहताना असं वाटत होतं की तुम्ही अजून तरुण आहात. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? मी काय म्हणतो, तुमची जर तयारी असेल तर याच मांडवात तुमचं पुन्हा लग्न लावूयात. काय म्हणते? हा. काय भाऊ, लावायचं का परत? करा आता, काय सगळेच करा. बरोबर काका काकू, थँक्यू सो मच. खूप मजा आली. पुन्हा एकदा काका आणि काकूसाठी जोरदार टाळ्या. तर आता पुढच्या जोडीकडे जाऊयात. या जोडीचा डान्स पाहण्यासाठी खास आम्ही दोघे फार उत्सुक आहोत. हो, अशी जोडी जी जेवढी स्ट्रिक्ट आहे ना तेवढेच आमचे लाड पण करते. तर स्वागत करूया देसाई फॅमिलीची शान, आमचे लाडके
भाऊ आणि सीताई. अरे वन्स मोर. चालेल की चला 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 चला. अरे अरे आशू आमचं झालंय आता चला पटकन. अरे कितना नचाओगे रे. वाह 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 वाह. क्या बात है यार. Thank you, so काका. much. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी आमचा हा नाच म्हणून बघितलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. पण आज या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मला सीताला एक गोष्ट सांगायची आहे. सीता, तू मला आयुष्यभर आत्तापर्यंत खूप छान साथ दिली. तशीच साथ आपली ही दिव्या आपल्या आशूला देईल. सीता, तू मला सावरलंस, माझं आयुष्य सावरलंस. तुझ्या माझ्या आयुष्यात येण्यानं माझं आयुष्य बदललं. यासाठी एकच सांगेन, सांसे मेरी जिंदगी मेरी, सांसे मेरी जिंदगी मेरी और मोहब्बत भी मेरी, मगर हर चीज मुकम्मल करने के लिए जरूरत तेरी. वाह
वा 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 ताली होतंय. भाऊ भाऊ सिक्सर मारला वा. बरं भाऊ आणि शिवराई, इतके दिवस आपण ज्याची वाट पाहत होतो तो दिवस उद्यावर आलाय. आपल्या आशूचं लग्न होत आहे, तर प्लीज त्याबद्दल थोडक्यात बोला ना. प्लीज 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 प्लीज. आजच्या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होते. आणि आज माझा मुलगा आणि होणारी सून समोर बघून माझी आतुरता आता आनंदात बदलली आहे. केवढासा होता आशू आणि किती मोठा झाला ना. पण माझ्यासाठी ना नेहमी लहानच राहील तो. दिव्या, ऐकतेस ना? बाळ आहे ते माझं आणि कायम तसंच राहील. सीता म्हणाली ते अगदी खरं आहे. लहानपणी माझ्या हाताचं बोट धरून चालणारा आशू कधी हात सोडून अचानक माझ्याप्रमाणे चालायला लागला कळलंच नाही. आशू, तुझ्यासाठी उद्याचा दिवस खरं म्हणजे खूप मोठा आणि आनंदाचा दिवस आहे. तुम्हा दोघांच्याही आयुष्यात जगातला सगळा आनंद येऊ हीच शुभेच्छा. या क्षणी मी तुला काय असं म्हणणार नाही की तू आयुष्यात कुठलीही चूक करू नकोस, पण चूक जर केलीस तर ती सुधारून पुन्हा ती होणार नाही याची काळजी मात्र घे. आशू, आयुष्य काय किंवा संसार काय यात सगळं सहज जमलं तर त्या संसाराला अर्थच काय. आशू, हा संसार तुमच्या दोघांचा आहे. तुम्हाला दोघांना तो करायचा आहे. हे विश्व तुमच्या दोघांचं आहे आणि तुम्हाला दोघांना ते उभं करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, यामध्ये तुमच्या पाठीशी आमचे आशीर्वाद सदैव असणार आहेत. ऑल द बेस्ट. भाऊ आणि सीताई, वी लव्ह यू. हा, तर आता पुढच्या जोडीकडे जाऊयात. पुढचा परफॉर्मन्स थोडा विशेष आहे, खूप खास आहे. आतापर्यंत किंवा आज होणारे सगळे परफॉर्मन्स एका बाजूला आणि हा परफॉर्मन्स एका बाजूला. कोण रे?
नाही नाही मी सांगतो ना कोण. कसं आहे, ही जोडी डान्स करणार आहे हे जेव्हा मी पाहिलं, मी म्हटलं अरे बापरे हे दोघे. हा तुलाही असंच वाटेल, अरे बापरे हे दोघे. बरं ऐक, मी हिंट देतो. त्या जोडीतली जी ती आहे ना, ती अतिशय शांत स्वभावाची, इतकी सोजवळ आहे ना, ती सिरियल मध्ये नाही का सोशिक बाई असते अगदी तशी. हा इतकी शांत आहे की लहानपणापासून ती आशूवर, माझ्यावर, संपदावर कधीच ओरडली नाही. कोण रे? काय गे संपदा, अरे सोपं आहे, सांग ना. देसाई फॅमिलीत तिच्या इतकं शांत कोणीच नाही. ती म्हणजे आमची कीर्तिताई. कीर्तिताई आणि आमचे सुहासराव. तर स्वागत करूया आमच्या कीर्तिताईचं आणि सुहासरावांचं. टाळ्या. लगीन झाल्यावर जावी नाही का समजू नको मला भोळी. किती 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 मी सांग, मला माहितीये काय बोलायचंय. कीर्तिताई एक नंबर, काय कमाल डान्स केला. पाय ठीक असताना नाचणं वेगळं, पण पायाला दुखापत झालेली असताना इतरांपेक्षा उत्तम डान्स करणं. वा वा. काय ना मांजा, मी अजून खूप काही करू शकते. अच्छा, नाही मला कल्पना आहे म्हणून मी इथे थांबलो ना, जवळ नाही आलो. ताई ऐक ना, मला एक विचारायचंय. आता उद्या आपल्या आशूचं लग्न आहे, तर आपल्या आशूच्या लग्नाबद्दल, आशूबद्दल थोडं बोल ना. ताई काहीतरी भारी बोला. बर, आशूच्या लग्नाबद्दल नंतर बोलते, पण पहिले आशू बद्दल बोलते. आशू लाडका भाऊ आहे माझा, आणि भावासाठी एवढं करूच शकते ना मी. नाही म्हणजे तुझ्या लग्नासाठी, तुझ्या लग्नाबद्दल मी खूप स्वप्न रंगवली आहेत आणि ती पूर्ण पण करणार आहे मी. पण पायाला लागल्यामुळे जरा हळूहळू करते. तुझ्या लग्नासाठी खूप शॉपिंग करणार आणि तुझ्या लग्नात मी 4-5 डान्स करणार असं ठरवलं होतं, पण पाय दुखत असल्या कारणाने एकच केलं. आणि आय होप तुला तो आवडला असणार आहे. आणि बाकी काय
खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर आशू. आय लव्ह यू. आणि दिव्या, माझ्या पायाला लागलाय म्हणून तुला वाटत असेल मी शांत बसेल, पण असं नाहीये. हा, लग्न खूप एन्जॉय करणार आहे मी.